10 वाजता आमरण उपोषणाला सहकुटुंबासह बसणार आहे। आणि काल मी जे SIT प्रमुख होते व्यंकटरप साहेब, त्यांना मी काल दुपारी फोन केला होता तपासासंदर्भात माहिती घेण्यासाठी। तर त्यांनी मला सांगितलं की तुमचा तपास हा CIDकडे वर्ग केलेला आहे, त्याचं आणखीही पत्र आलं नाही आणि CIDवाल्यांनी पुरेपूर आमचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्यानंतर तपास करावा। हे जे CDRमध्ये जे स्पष्ट दिसतंय की घटनेच्या एक दिवस अगोदर उमेश मानेच्या घरावरती जो हल्ला झाला, त्याचे जे भांडण झालं, त्या दिवशीची पासून जे कॉल आहेत एक दिवस घटनेच्या अगोदरचं, त्यानंतर घटना व्हायच्या एक 5:58 एक कॉल आहे की जे आरोपींनी जे आणि कटामध्ये आरोपी आहेत त्याच्यासोबत संपर्क झालेला आणि त्यानंतर 20 तारखेला संध्याकाळी जे समजा आरोपी होते मारणारे ते पोलीस स्टेशनमध्ये येत होते, त्याबरोबरही कटामध्ये आरोपी असलेले ते पोलीस स्टेशनमध्ये दिसून येत होते आणि जे कटामध्ये आरोपी आहेत त्यांचे 21 तारखेपर्यंत कॉल, जे मारणारे आता जे मध्ये आरोपी आहेत त्यांचे 21 तारखेपर्यंत कॉल आहेत आणि त्यानंतर कंटिन्यू जे सौरभ सोनवणे असतील, बालाजी सोनवणे असतील, त्यांच्याबरोबरही आणखी एक कटामध्ये जो आरोपी आहे त्यांचे कॉल झालेले आहेत। त्या संदर्भात मी SIT प्रमुखांना अटक करा म्हणून म्हणत होतो, त्यांनी ते आम्ही तपास चालू आहे त्यांना आता 7-8 दिवसाचं मी अल्टिमेटम पण दिलं होतं, त्याच्यापर्यंत अद्याप काही झालं नाही। त्यानंतर मी महासंचालक साहेबांची भेट घेऊन मी त्यांना पत्र केलं होतं की हा तपास उच्चस्तरीय राज्यस्तरीय SITकडे द्यावा म्हणून, पण त्यांनी CIDकडे दिला म्हणून असं काल कळतं आहे। तर त्यांनी सगळं आमच्या कुटुंबाचं म्हणणं, जी घटनास्थळी परिस्थिती, कारण माझ्या भावाने मला सगळी घटना सांगितली, ही सगळी जाणून घ्यावी, साक्षीदार सांगतात हे जाणून घ्यावे, CDRमध्ये जे स्पष्ट दिसत आहेत कॉल झालेले त्यांना अटक करून हे करावं। आज माझं सहकुटुंब मी नारायणगड येथे नतमस्तक होऊन, भगवानगड येथे नतमस्तक होऊन उद्या मी सकाळी 10 वाजता आमरण उपोषणाला सहकुटुंबासह बसणार आहे। काय नेमकं मागण्या असणार त्या उपोषणात? हे जी कटामध्ये आरोपी आहेत हे CDRमध्ये स्पष्ट होत आहेत, यांना तात्काळ अटक करावी ही प्रमुख मागणी आहे। त्यानंतर बाकीच्या मागण्या आहेत ती मी पत्राद्वारे आपल्याला देईल। आंदोलन कुठं होणार, नेमकं कुठं बसणार तुम्हाला? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।